नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेव्हलप स्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या सेशनमध्ये इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा 17वा दिवस। आज आपण एक बेसिक रचना अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये आय यूज टू यानंतर क्रियापदाचे पहिले रूप हे भूतकाळातील सवय दर्शविण्यासाठी कसे वापरले जातात आणि ती भूतकाळातील नियमित घडलेली घटना किंवा क्रिया कशा प्रकारे सांगितली जाते हे लक्षात घेणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समजून घेऊयात यूज ऑफ यूज टू प्लस V1 चा आपल्या दैनंदिन जीवनातील उपयोग। यूज टू चा वापर हा कशा प्रकारे केला जातो हे इथे दिलाय बघा। एक्सप्लेनेशन: यूज टू इज अ फ्रेज इन इंग्लिश that indicates an action or state that was habitual or regular in the past। की यूज टू चा जो वापर आहे ही अशी कृती की जी भूतकाळातील सवयीने किंवा नियमितपणे घडलेली होती, बट इज नो लॉंगर ट्रू इन द प्रेझेंट, परंतु वर्तमान काळात मात्र ती फारशी घडत नाही किंवा ती नाहीये, अशा क्रिया सांगण्यासाठी म्हणजेच भूतकाळातील सवय सांगण्यासाठी यूज टू चा वापर होतो। इट्स ए वे टू टॉक अबाउट पास्ट हॅबिट्स और सिच्युएशन दॅट हॅव चेंज। की भूतकाळातील सवयी किंवा परिस्थिती जी आता बदललेली आहे त्याबद्दल बोलताना यूज टू चा वापर आपण करतो। यूज टू हा इंग्रजीतील एक वाक्प्रचार आहे जो भूतकाळात नेहमीची किंवा नियमित असलेली क्रिया किंवा स्थिती दर्शवतो, परंतु आता ती खरी नाही किंवा घडत नाहीये। पूर्वीच्या काळी सवयी किंवा बदललेल्या परिस्थितीबद्दल बोलण्याचा हा एक मार्ग आहे। आता यूज टू चं स्ट्रक्चर कसं आपल्याला आपल्या डे टू डे कम्युनिकेशन मध्ये वापरायचं हे लक्षात घ्यायचं आहे। बघा, सब्जेक्ट आय, त्यानंतर यूज टू, त्यानंतर बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब क्रियापदाचे मूळ रूप ज्याला आपण V1 असे पण म्हणतो, जे नेहमी टू लावून येतं, टू च्या समोर क्रियापद येतात, जसं टू राईट। म्हणजेच इथे आपल्याला उदाहरणासह लक्षात घेता येईल की आय यूज टू प्ले फुटबॉल एव्हरी वीकेंड। प्रत्येक आठवड्याच्या शेवटी मी फुटबॉल खेळायचो, म्हणजे भूतकाळात ही क्रिया व्हायची, फुटबॉल खेळण्याची क्रिया ही भूतकाळात व्हायची। आता सध्या मात्र आपण किंवा मी हे खेळत नाहीये, तेव्हा त्याबद्दल सांगताना भूतकाळात मी एखादं काम करायचो, भूतकाळात मी आवडीने अभ्यास करायचो, अशा प्रकारे विविध उदाहरणं आपल्याला लक्षात घेता येतील की ज्याचा वापर आपल्याला इंग्रजीमधून दैनंदिन जीवनात करता येऊ शकतो। आता इथे आय यूज टू प्ले फुटबॉल एव्हरी वीकेंड म्हणजे मी प्रत्येक आठवड्याच्या शेवटी फुटबॉल खेळायचो असं म्हणताना याचा अर्थ काय आहे, तर प्लेइंग फुटबॉल एव्हरी वीकेंड वॉज अ रेग्युलर ऍक्टिव्हिटी इन द पास्ट। की फुटबॉल खेळणे ही प्रत्येक आठवड्याच्या शेवटी फुटबॉल खेळणे ही भूतकाळातील सवय होती, ती आता नाही, बट इट्स नॉट एनी मोर। याचा अर्थ प्रत्येक वीकेंडला फुटबॉल खेळणे ही एक पूर्वी एक नियमित क्रिया होती, परंतु आता ती घडत नाही। बघा, यूज टू चे काही उपयोग आपल्याला इथे लक्षात घ्यायचे आहे की कशा प्रकारे यूज टू आपल्याला कम्युनिकेशन मध्ये त्याचा नियमितपणे वापर करता येऊ शकतो। पास्ट हॅबिट्स, इथे यूज टू प्लस V1 चा वापर करताना भूतकाळातील सवय दाखवण्यासाठी आपल्याला यूज टू चा वापर करता येतो। उदाहरणार्थ, आय यूज टू रीड ए बुक एव्हरी नाईट बिफोर बेड। की झोपायला जाण्याआधी किंवा झोपण्यापूर्वी मी एक पुस्तक रोज वाचत असे। याचं स्पष्टीकरण काय येतं बघा, इन द पास्ट भूतकाळामध्ये रीडिंग ए बुक एव्हरी नाईट वॉज अ हॅबिट। पुस्तक प्रत्येक रात्री वाचणे ही काय होती, एक सवय होती, बट नाउ इट्स नॉट, परंतु आता मात्र ही सवय नाहीये। म्हणजे काळाच्या ओघात ही सवय बंद झाली असेल किंवा या क्रियेला आपण बंद केलं असेल, म्हणजे पुस्तक वाचण्यासाठी, आणि म्हणून भूतकाळातील सवय सांगताना आपल्याला या प्रकारे यूज टू चा वापर आणि त्यानंतर V1 चा वापर करावा लागतो। V1 म्हणजे काय, क्रियापदाचे पहिले रूप किंवा मूळ रूप। बघा, दुसरा एक्झाम्पल दिला इथे पुन्हा, शी यूज टू गो जॉगिंग एव्हरी मॉर्निंग। दररोज सकाळी ती जॉगिंगला जायची। याचा अर्थ काय, जॉगिंग इन एव्हरी मॉर्निंग वॉज अ रेग्युलर ऍक्टिव्हिटी फॉर हर इन द पास्ट। की भूतकाळात ती
नियमितपणे जॉगिंगला जायची, म्हणजे नियमित क्रिया होती. आता तिचा वर्तमानाशी काही संबंध नाही. त्यानंतर यूज टू च्या माध्यमातून आपण भूतकाळातील स्थिती देखील सांगायचो, पास्ट स्टेट्स. उदाहरणार्थ, ही यूज टू लाईव्ह इन न्यूयॉर्क. तो न्यूयॉर्क मध्ये राहत होता, पण आता न्यूयॉर्क सोडलं असेल त्याने, आता भारतात परत आला असेल किंवा आणखी कुठे राहत असेल. पण आधी भूतकाळात राहत होत, म्हणजे भूतकाळामध्ये तो न्यूयॉर्क मध्ये राहत होता, हे आपल्याला इथे सांगता येतं. मग याचं एक्सप्लेनेशन काय होईल? लिव्हिंग इन न्यूयॉर्क वॉज अ स्टेट दॅट वॉज ट्रू इन द पास्ट बट नाउ ही लाईव्ह समवेअर एल्स. की भूतकाळात न्यूयॉर्क मध्ये राहणे ही एक सत्य घटना होती, परंतु आता मात्र तो कुठेतरी दुसरीकडेच राहतो, असं इथे आपल्याला लक्षात घेता येतं. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे, देअर यूज टू बी ए बिग ट्री इन द यार्ड. की तिथे बाहेर आवारात किंवा बाहेरच्या परिसरात एक मोठं झाड असायचं. म्हणजे काय, आता ते झाड तोडून टाकलं असेल, ते झाड तिथे उपलब्ध नसेल. म्हणून यावरून आपल्याला म्हणता येतं, बघा एक्सप्लेनेशन मध्ये सांगितलं आहे, द बिग ट्री वॉज प्रेझेंट इन द यार्ड इन द पास्ट बट इट्स नॉट देअर एनिमोर. की ते भूतकाळात तिथे होतं यार्डमध्ये, अंगणात, परंतु आता मात्र तिथे नाही. अशा प्रकारचे भूतकाळातील सवय किंवा भूतकाळातील स्थिती दाखवण्यासाठी यूज टू प्लस V1 चा वापर आपल्याला करावा लागतो. तेव्हा अशा प्रकारचे आणखी काही एक्झाम्पल इथे आपल्याला पाहायचे आहे की ज्यामधून आपल्याला दैनंदिन जीवनातील वाक्ये यूज टू प्लस V1 चा वापर करून कसे वापरता येतील हे लक्षात घेता येईल. मित्रांनो, मराठीमध्ये सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला कळलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला बेसिक गोष्टी कळणार नाही तोपर्यंत आपण इंग्लिश कम्युनिकेशन करू शकणार नाही. फक्त एक लक्षात घ्यायचं, वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करायचे नाही. आपल्याला ज्या प्रकारचं स्ट्रक्चर इथे सांगितलं जाईल त्याच प्रकारे त्याचा वापर करता आला पाहिजे. बघा, काही एक्झाम्पल आणखी आपल्याला इथे पाहायचे आहे. हिअर आर सम मोर एक्झाम्पल्स. आय यूज टू डेव्हलप वेबसाइट्स. मी वेबसाइट्स विकसित करायचो किंवा डेव्हलप करायचो. दुसरं वाक्य आहे, आय यूज टू जॉग एव्हरी डे. मी दररोज जॉगिंगला जायचो किंवा जॉगिंग करायचो. नंतर तिसरं एक्झाम्पल आहे, आय यूज टू पेंट द वॉल. मी भिंत रंगवायचो, म्हणजे भूतकाळात ते काम करायचो. पुढचं वाक्य आहे, आय यूज टू स्मोक. मी धूम्रपान करायचो. म्हणजे काय, तर मी स्मोकिंग करायचो आधी, आता करत नाहीये किंवा आता स्मोकिंग बंद केलं असेल. त्याच्यानंतरचं वाक्य आहे, आय यूज टू वर्क फ्रॉम होम. मी घरून काम करायचो. कोरोना काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की बरेच लोक घरूनच काम करायचे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे सांगता येतं. त्यानंतरचं वाक्य आहे, आय यूज टू लाईव्ह इन कॅलिफोर्निया. मी कॅलिफोर्नियामध्ये राहत होतो. नंतरचं वाक्य आहे, आय यूज टू गो टू द बीच एव्हरी डे. मी दररोज बीचवर जायचो. त्याच्यानंतरचं वाक्य आहे, आय यूज टू लाईक व्हेजिटेबल्स. मला भाजी आवडायची, म्हणजेच खायला आवडायची, असं आपल्याला इथे सांगता येतं. त्याच्यानंतरचं वाक्य आहे, आय यूज टू स्टार्ट वर्क इन 6 o'clock. मी 6 वाजताच काम चालू करायचो, म्हणजे अगदी सकाळीच काम चालू करायचो, असं इथे आपल्याला सांगता येतं. त्यानंतर इथे पुन्हा काही प्रॅक्टिससाठी आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. बघा, प्रॅक्टिस एक्झाम्पल्स विथ देअर मराठी ट्रान्सलेशन. मराठीसह इथे प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल्स दिले आहेत. मराठीतून नीट समजून घ्यायचं आणि ही वाक्ये अशीच्या अशी आपल्या दैनंदिन जे काही कम्युनिकेशन आहे त्यामध्ये आपल्याला वापरायची आहेत. बघा, पहिलं वाक्य दिलेलं आहे, फर्स्ट सेंटेन्स, आय यूज टू प्ले द गिटार. मी गिटार वाजवायचो. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, आय यूज टू रीड ए लॉट ऑफ बुक्स. मी खूप सारी पुस्तके वाचायचो. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, आय यूज टू राईड ए बायसिकल टू स्कूल. की मी शाळेत सायकलवरून जायचो. त्याच्यानंतर चौथं वाक्य आहे, आय यूज टू वॉच टीव्ही एव्हरी इव्हनिंग. मी दररोज संध्याकाळी टीव्ही पाहायचो. त्यानंतर पाचवं वाक्य आहे, आय यूज टू कुक डिनर फॉर माय फॅमिली. मी माझ्या कुटुंबासाठी जेवण बनवायचो. त्यानंतर सहावं वाक्य आहे, आय यूज टू ड्रिंक कॉफी एव्हरी मॉर्निंग. मी दररोज सकाळी कॉफी प्यायचो. त्यानंतर सातवं वाक्य आहे, आय यूज टू प्ले क्रिकेट विथ माय फ्रेंड्स. मी माझ्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायचो. त्यानंतर आठवं वाक्य आहे, आय यूज टू ट्रॅव्हल ए लॉट फॉर वर्क. मी कामासाठी खूप प्रवास करायचो.
त्याच्यानंतर 9वं वाक्य आहे आय यूज टू राईट स्टोरीज, मी कथा लिहायचो. त्यानंतर 10वं वाक्य आहे आय यूज टू वेक अप अर्ली, मी सकाळी लवकर उठायचो. त्यानंतर 11वं वाक्य आहे आय यूज टू डान्स ॲट पार्टीज, मी पार्ट्यांमध्ये नाचायचो. त्यानंतर 12वं वाक्य आहे आय यूज टू विजिट द लायब्ररी ऑफन, की मी नेहमीच वारंवार लायब्ररीला भेट द्यायचो किंवा लायब्ररीत जायचो. त्याच्यानंतर 13वं वाक्य आहे आय यूज टू स्विम एव्हरी वीकेंड, मी दर आठवड्याच्या शेवटी पोहायला जायचो किंवा पोहायचो. त्याच्यानंतर 14वं वाक्य आहे आय यूज टू प्ले व्हिडिओ गेम्स, मी व्हिडिओ गेम्स खेळायचो. त्यानंतर 15वं वाक्य आहे आय यूज टू लिसन टू म्युझिक व्हाईल स्टडिंग, मी अभ्यास करताना संगीत ऐकायचो. त्याच्यानंतर 16वं वाक्य आहे आय यूज टू बेक केक्स, मी केक बनवायचो. त्याच्यानंतर 17वं वाक्य आहे आय यूज टू गार्डन इन द बॅकयार्ड, मी मागच्या अंगणात बागकाम करायचो. त्याच्यानंतर 18वं वाक्य आहे आय यूज टू टीच इंग्लिश, मी इंग्रजी शिकवायचो. त्यानंतर 19वं वाक्य आहे आय यूज टू गो हिकिंग ऑन वीकेंड्स, मी दर आठवड्याच्या शेवटी ट्रेकिंगला जायचो किंवा हिकिंगला जायचो. त्यानंतरचं वाक्य आहे आय यूज टू प्रॅक्टिस योगा एव्हरी मॉर्निंग, मी दररोज सकाळी योगासने करायचो. त्याच्यानंतरचं वाक्य आहे आय यूज टू टेक फोटोग्राफ्स, मी छायाचित्रण करायचो किंवा मी फोटोग्राफ्स काढायचो. त्यानंतर 22वं वाक्य आहे आय यूज टू रिपेअर कार्स, मी गाड्या दुरुस्त करायचो. त्यानंतर 23वं वाक्य आहे आय यूज टू व्हॉलंटियर ॲट द कम्युनिटी सेंटर, मी सामुदायिक केंद्रात स्वयंसेवा करायचो किंवा द्यायचो. त्याच्यानंतरचं वाक्य आहे आय यूज टू गो टू द जिम एव्हरी डे, मी दररोज जिमला जायचो. त्याच्यानंतर 25वं वाक्य आहे आय यूज टू लर्न न्यू लँग्वेजेस, मी नवीन भाषा शिकायचो. मित्रांनो, वरील उदाहरणांचा जवळपास 30 उदाहरणे आपल्या समोर आहेत. या वरील सर्व उदाहरणांचा चांगला सराव केल्यास आपल्याला सहज इतरही आपल्या भूतकाळातील सवयीबद्दलची वाक्य तयार करता येतील. तेव्हा वरील उदाहरणांचा सराव पूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्रत्येकी 5 वाक्य बनवायची आहेत आणि किमान 1 वाक्य तरी कमेंटमध्ये सांगायचं आहे. तेव्हा एक वाक्य इथे मी मराठीमध्ये तुम्हाला सांगतो, त्या वाक्याला इंग्रजीमध्ये कसं करता येईल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नेहमी क्रिकेट खेळायचो, मी नेहमी क्रिकेट खेळायचो. हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं होईल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही इंग्रजी शिकण्यासाठी या सर्वात सोप्या आणि साध्या पद्धतीचा वापर करता येईल आणि इंग्रजी विषयाबद्दलची किंवा इंग्रजी भाषेबद्दलची जी अकारण वाटणारी भीती आहे हे नक्कीच थांबवता येईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारे इंग्रजी भाषेच्या वापराच्या माध्यमातून स्वतःचं करिअर घडवण्यासाठी नक्कीच मदत होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थांबूयात. थँक्यू.